नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण 9वी गणित भाग 1 मधील चॅप्टर 4 गुणोत्तर व प्रमाण याचा सराव संच 4.1 बघणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये भाग 2 मधला तिसरा चॅप्टर आपला पूर्णपणे संकीर्णासहित सोडवून झालेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ज्यांनी अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो बघा। ओके, तर त्यांनी पहिला प्रश्न काय सांगितला आहे बघा। पुढे दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा। आता आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे 72 आणि 60 याचा आपल्याला काय करायचं आहे, संक्षिप्त रूपामध्ये त्याचं म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला सोडवायचं आहे। तर सुरुवातीला आता काय करायचं, आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे। म्हणजे हे जे दोन नंबर आहेत ते असे नंबर आपण काय करायचे आहेत, असं आपल्याला पाडा शोधावा लागेल ज्याच्यामध्ये हे दोन्ही नंबर आपल्याला मिळतील। हे कंपल्सरी आपल्याला करायचं आहे की अशा पाडा शोधायचा की त्याच्यामध्ये हे दोन्ही नंबर आपल्याला मिळतील। ओके, मग त्याच्यामुळे आपण सुरुवातीला उत्तरामध्ये काय लिहायचं आहे, तर 72चे 60शी असलेले गुणोत्तर, 72चे 60शी असलेले गुणोत्तर, 60शी असलेले गुणोत्तर। आता हे आपण कसं लिहिणार बघा, बरोबर म्हणजेच 72चे 60शी असलेले गुणोत्तर म्हणजेच 72 60 असं आपण लिहिलं। आता पण नंतर आपल्याला नेक्स्ट काय करावं लागेल, म्हणजेच 72चे 60शी असलेले गुणोत्तर हे आपण लिहिलं अशा रूपामध्ये लिहायचं आहे। मग आता नंतर म्हणजेच काय करायचं, तर 72 भागिले 60, 72 60 म्हणजेच कसं लिहायचं, तर 72 भागिले 60 असं लिहायचं ते। आणि आता आपल्याला असा पाडा शोधायचा आहे ज्यामध्ये 72 आणि 60 दोन्ही असतील। तर 12च्या पाड्यामध्ये बघा दोन्ही संख्या आपल्याला मिळतील। म्हणजेच काय असते, तर 12 72 असते आणि 12 पंचे 60 असते। ठीक आहे, एकच पाडा काय घ्यायचं, कारण नंतर पुढे जाऊन आपल्याला जो पाडा आपण घेणार आहे तो कॉमन काढून आपल्याला कॅन्सल करायचा असतो आणि राहिलेल्या ज्या संख्या असते ते त्या प्रश्नाचं काय असतं, तर ते गुणोत्तर असतं। त्याच्यामुळे कंपल्सरी आपल्याला कोणता तरी एक पाडा असं शोधावा लागतो जेणेकरून ते दोन्ही नंबर त्याच्यामध्ये असतील। मग याच्यामध्ये आपल्याला याचे कसे मिळाले आहेत, म्हणजे याचा गुणाकार कसा मिळाला, कोणता पाडा आपल्याला मिळाला, तर तो 12चा पाडा मिळाला। 12 72 आणि 12 पंचे 60। ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काय कॉमन आहे बघा, 12 आणि 12 कॉमन असल्यामुळे हे काय होणार, कॅन्सल होणार, राहिलेलं फक्त 6 आणि 5 म्हणजेच 6 भागिले 5 हे काय आहे, तर त्याचं संक्षिप्त रूप आहे। म्हणजे इथे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता 72 भागिले 60 याचं संक्षिप्त रूप आहे 6 भागिले 5 असं लिहिलेलं तरी चालेल, किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता। कशा पद्धतीने, तर 72चे 60शी असलेले गुणोत्तर बरोबर 6 भागिले 5 अशा पद्धतीने आपल्याला ते लिहायचं आहे। ठीक आहे, फक्त लक्षात ठेवायचं की कोणता तर एक पाडा घ्यायचा त्याच्यामध्ये दोन्ही संख्या आल्या पाहिजेत। ओके, आता दुसरा प्रश्न काय आहे ते आपण बघूया। आता दुसरा आहे बघा 38 आणि 57 आहे। आता आपण काय करूया आहे, आता हे सॉल्व करूया। 38 आणि 57 दिलेलं आहे। मग आता आपण लिहूया 38चे 57शी असलेले गुणोत्तर, 57शी असलेले गुणोत्तर म्हणजेच आपण कसं लिहिणार बघा, म्हणजेच 38 57 म्हणजेच हे आपण कसं लिहिणार, तर हे इक्वल टू करा 38 भागिले काय करायचं आहे आपल्याला 57 करायचं आहे, बरोबर। आता असा कोणता पाडा बघायचा, आता आपल्याला पाडा शोधायचा आहे ज्याच्यामध्ये 38 सुद्धा आहे आणि 57 सुद्धा आहे। मग 19च्या पाड्यामध्ये बघा 19 गुणिले 2 38, 19 दुणे 38 आणि 19 त्रिक किती असते, 19 त्रिक 57 असते, बरोबर। ओके, मग याच्यामध्ये जर आपण 19 कॉमन आहे ते आपण कॅन्सल केलं, मग राहिले किती, तर 2/3 म्हणजे 38चे 57शी असलेले गुणोत्तर किती आहे, तर ते 2/3 आहे। मग हे आपण आता फायनल उत्तर लिहूया, 38चे 57शी असलेले गुणोत्तर काय आहे, तर ते 2/3 आहे। अशा पद्धतीने आपला हा दुसरा प्रश्न सोडवायचा होता। आता तिसरा प्रश्न काय आहे बघा, तर 52 आणि आहे 78 आहे। मग जसं वरचे सोडवलं आहे तसे हे सुद्धा सोडवायचं आहे। मग सुरुवातीला काय लिहायचं, तर 52चे 57शी असलेले 78शी असलेले गुणोत्तर, 78शी असलेले गुणोत्तर बरोबर। म्हणजेच हे आपण कसं लिहिणार, तर 52 78 म्हणजेच हेच कसं लिहायचं आपल्याला 52 भागिले 78 असं लिहावं लागेल।
मग आता असा कोणता पाडा आहे ज्याच्यामध्ये 52 सुद्धा आहे आणि 78 सुद्धा आहे? तर तुम्ही बघितलं तर 26च्या पाड्यामध्ये 52 सुद्धा आहे आणि 58 सुद्धा आहे. मग इथं किती येणार बघा, 26 गुणिले 2 किती येतात, तर ते 26 गुणिले 2 52 येतात आणि 26 गुणिले 3 हे किती येतात, तर ते 78 येतात. म्हणजे 26 आणि 26 आपण काय केले, कॉमन काढून कॅन्सल केले तर राहिले किती, 203 राहतात. म्हणजे 252 78 गुणोत्तर केलं तर ते किती येतं, संक्षिप्त रूप 203 येतं. मग तुम्ही ते फायनल उत्तर कसं करणार, तर म्हणजेच 52चे 78शी असलेले गुणोत्तर, 78शी असलेले गुणोत्तर किती असणार आहे, 2/3, 2/3 किंवा 203 असं लिहिलं तरी सुद्धा चालते. ओके, हा आपला पहिला प्रश्न झाला. आता आपण दुसरा प्रश्न सोडवूया. तर दुसरा प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा, पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. आता या प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं आहे, संक्षिप्त रूप तर आपल्याला द्यायचंच आहे, परंतु ते करत असताना त्यांनी जी एकके दिलेली आहेत ती एकके समान असणं आवश्यक आहे. पहिल्यांदा जर त्यांनी एकके दिलेली समान नसेल तर ते अगोदर समान करायचे आणि नंतर मग त्या प्रश्नाला तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता. मग आता या उदाहरणामध्ये इथे बघा 700 रुपये आहे आणि इथं 308 रुपये आहे. म्हणजे इथं रुपये आणि रुपये म्हणजे दोन्हीही नंबरचे एकके जे आहे ते समान आहेत. म्हणजे आपल्याला ते पुन्हा समान करायची आवश्यकता नाही आहे, त्यांची एकके समान आहेत, त्याच्यामुळे आहे असं आपण आता काय करूया, उदाहरण सोडवूया. आता इथे दिलेलं आहे 700 रुपये आणि इथे दिलेलं आहे 308 रुपये दिलेलं आहे. म्हणजेच आता याचं आपण प्रमाण कसं लिहू शकतो, तर 700 308 असं लिहू शकतो. म्हणजेच ते कसं लिहिणार आपण, तर 700 भागिले 308 असं आपण लिहू शकतो. मग आता आपल्याला काय करावं लागेल, आता असा नंबर आपल्याला शोधायचा आहे जेणेकरून 700ला सुद्धा त्यांना भाग जाईल आणि 308ला सुद्धा भाग जाईल. बरोबर. आता वरच्या उदाहरणामध्ये छोटे छोटे नंबर होते, त्याच्यामुळे त्याचा आपण एक पाडा शोधत होते, त्याच्यामध्ये दोन्ही नंबर आपल्याला मिळत होते. पण आता इथं आहे ना मोठे मोठे उदाहरणं आहेत, ते मोठे मोठे नंबर आहेत, त्याच्यामुळे आता आपल्याला असा एकच नंबर शोधायचा आहे जेणेकरून वरच्याला सुद्धा नंबर जाईल आणि खालच्याला सुद्धा त्याचा भागाकार जाईल. म्हणजे 700ला सुद्धा भाग जाईल आणि 308ला सुद्धा भाग जाईल. तर तो नंबर आहे म्हणजे 28 हा तो नंबर आहे. आता कसं आपण आता काय करूया, 700ला 28ने आपण काय करूया, भागूया. बघूया आता याचं काय उत्तर येते. तर मी या ठिकाणी साईडला त्याचा भागाकार करते. तर 700 भागिले आपण काय करूया, तर 28 करूया. मग आता 28 गुणिले 28चा 70पर्यंत पाडा मानायचा आहे. तर 28 1 28, 28 जुने किती होतात, तर ते 56 होता. 28 त्रिक 70च्या पुढे ते संख्या जाते. मग 28 दुने 56 इथं 2चा भाग लागला. बरोबर. आता 56 राहिले आहेत, 70मधून 56 गेले, राहिले किती, तर 14 राहिले. मग मी या ठिकाणी 14 घेतले आणि हा जो 0 आहे तो मी या ठिकाणी घेतला. ओके. मग 28 भागिले मग आता किती करायचं, आता 28चा परत 140पर्यंत पाडा मानायचा. तर किती होते बघा, तर 28ला जर आपण एक मिनटं, मग आता आपल्याला काय करायचं आहे, 28चा पाडा 140पर्यंत म्हणायचा आहे. म्हणजेच तो किती येणार, तर 28 पंचे किती होतात बघा, या ठिकाणी आपण करूया 140 भागिले 28 आपण करूया. तर 28 पंचे किती होतात बघा, 28 गुणिले 5 अगोदर करूया. 28 गुणिले 5 आपण करूया. 8 पंचे 40, हात 4 आले 4 आणि 5 दुने 10 आणि हे 4 14. म्हणजे 140 आपलं उत्तर येतं आलेलं आहे बघा. ठीक आहे. म्हणजेच 140 भागिले 28 किती येतं, तर उत्तर 5 आपल्याला मिळतं. म्हणजेच या ठिकाणी आपण 5 लिहू शकतो. म्हणजेच 700 भागिले 28 किती उत्तर येतं, तर ते 25 येते. ठीक आहे. असं आपण शोधायचं आहे. त्यानंतर आपण 308चं सुद्धा बघू शकतो. तर 308 भागिले आपण किती करायचं आहे, 28 करायचं आहे. मग याचा पाडा आता आपण म्हणूया 28 1 28, इथं आला किती, 1 आला. बरोबर. त्यानंतर पुन्हा 28 1 28 आणि इथं वरती राहिले किती, तर 2 राहिले. म्हणजेच पुन्हा 28 आला. फक्त इथं राहिले किती, इथं 28 राहिले आहेत, इथं दिसत नाही, इथं 28 राहिले आहेत. सो 28 1 28 म्हणजे इथं पूर्ण भाग कशाचा गेला, म्हणजे पूर्ण भाग गेला. म्हणजे इथं उत्तर आपल्याला 11 मिळालं. म्हणजेच आपल्याला कोणतं उत्तर मिळालं आहे, 25 मिळालेलं आहे आणि 11 मिळाले आहे. जर आपण 28ने या दोन्ही संख्येला भागलं तर म्हणजे 28ने या दोन्ही संख्येला भागाकार जातो असं आपण म्हणू शकतो. हा जो भागाकार आहे तो फक्त लक्षात ठेवा. म्हणजेच इथं आपण कसं लिहू शकतो, तर 28 गुणिले 25 आणि 28 गुणिले 11 असं करू शकतो. तर या ठिकाणी आपण भागाकार केला. म्हणजेच ते कसं लिहिणार, 700 आपण कसं लिहिलं, तर 28 गुणिले 25 केलं आणि 28 गुणिले 11 केलं. म्हणजेच काय असतं, तर ते 308 असतं. आणि ॲक्च्युलीमध्ये काय आहे, आपण तो भागाकार करून हे उत्तर काढलेलं आहे.
तर या ठिकाणी ही स्टेप अशी लिहायची. आणि जर परत कॉमन जर काढलं तर आपल्याला काय मिळणार आहे, 28 कॅन्सल होतात, म्हणजेच राहिलं काय तर 25/11. ठीक आहे, म्हणजे हे काय त्याचं संक्षिप्त रूप आलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरणं सोडवायचे आहेत. फक्त महत्त्वाचं काय आहे की त्यांची एकके पहिल्यांदा समान करायची, एकके समान नसेल तर समान करायची आणि मग अशा टाईपची उदाहरणं सोडवायची. ठीक आहे, आता यातला आपण दुसरा प्रश्न काय आहे ते बघूयात. तर आता तिसरा प्रश्न काय दिला आहे बघा, 14 रुपये 12 रुपये आणि 40 पैसे असं त्यांनी दिलेलं आहे. बरोबर, 14 रुपये आणि ते दिलेलं आहे 12 रुपये आणि 40 पैसे असं दिलेलं आहे. मग आता या ठिकाणी त्यांचे एकके जर बघितले तर ते एकके कसे आहेत, वेगवेगळे आहेत. इथं रुपये आणि इथं कसं पैसे आहेत. ठीक आहे, म्हणजे इथं 14 रुपये वेगळं आणि 12 रुपये आणि 40 पैसे तिथे दिलेले आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, इथं पैसे दिसते बरोबर, मग ह्या 14 रुपये आणि 12 रुपये याचं सुद्धा आपल्याला पैशामध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. ठीक आहे, तेव्हाच ते एक एकके होऊन जातील आणि मग आपल्याला त्याचं संक्षिप्त रूप काढता येईल. ठीक आहे, मग आता आपण काय करूया, 14 रुपयाचं काय करूया, पैशामध्ये कन्वर्ट करूया. आता 100 पैसे म्हणजे किती असतं, तर तो 1 रुपया म्हणजेच किती असतो, तर 100 पैसे असतात. बरोबर, म्हणजे आपण 14ला 100ने गुणायचा आणि या ठिकाणी किती आहेत 12 रुपये. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 12ला 100ने गुणावं लागेल, तेव्हा आपल्याला ते पैशामध्ये त्याचं रूपांतर होईल. मग आपण इथं काय लिहायचं, तर 14 रुपये म्हणजेच काय असते बघा, 14 रुपये म्हणजे किती पैसे, तर 14ला आपल्याला 100ने गुणावं लागेल, कारण 100 पैसे म्हणजेच 1 रुपया असतो. मग त्याच्यामुळे 14ला आपण कितीने गुणलं, 100ला गुणलं. मग 14 गुणिले 100 किती होतात, तर ते 1400 होतात. मग ते किती आले, 14 रुपयाचे किती पैसे झाले, तर ते 1400 पैसे झाले. कळालं तुम्हाला. पैशाचं रूपांतर करायचं असेल तर जी संख्या दिली आहे त्याला 100ने गुणायचं आहे. मग 14 गुणिले 100 किती करायचं आहे, किती झाले तर 1400. त्याचा गुणाकार करत बसत नाही, सरळ 14ला 200ने पुढे द्यायचं, ते उत्तर निघतं तुमचा. ओके, आता पुढे बघा. आता 12 रुपये आणि 40 पैसे. आता आपण 12 रुपयेचं काढूया, 12 रुपये आणि 40 पैसे. आता याचं कसं करायचं, तर 12 रुपये म्हणजेच किती येणार, तर 12 गुणिले 100 पैसे करायचे, कारण 1 रुपया म्हणजे 100 पैसे आणि अधिक ते 40 पैसे आहेत ते आहे तसेच लिहायचे. आणि आता 12 गुणिले 100 म्हणजेच 1200 पैसे आणि हे पुढचे 40 आहे तसेच लिहायचे, म्हणजेच ह्याची किती बेरीज झाली, तर 1240 पैसे म्हणजेच 1240 पैसे. हे काय झालं, याचं उत्तर झालं. कळालं तुम्हाला. ओके, मग 12 रुपये आणि 14 पैसे हे एकत्र किती मिळाले, किती पैसे झाले टोटल, तर 1240 म्हणजेच 1240 पैसे. म्हणजे आता या ठिकाणी बघा 1400 पैसे आणि इथं आहे 1240 पैसे, म्हणजे दोन्ही आता आपण पैसे आणि पैसे याच्यामध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. आता याचा वापर करून आपण संक्षिप्त रूप काढायचं आहे. ठीक आहे, मग आता आपण कसं लिहिणार याचं, तर आता 1400चे 1240चे आपण आता गुणोत्तर काढायचं आहे. ओके, आता या ठिकाणी बघा दोन्ही चार डिजिट्स आहेत बरोबर, 4 अंकी संख्या आहेत बरोबर. मग त्याच्यामुळे आता आपण जी संख्या घेणार आहे ती मोठीच असणार आहे, म्हणजे आता आपल्याला एक अशी संख्या शोधावी लागेल जेणेकरून दोन्ही संख्यांना भाग जाईल. मग आता इथं कडेला 0 आणि या ठिकाणी सुद्धा 0. मग आपण जर समजा 40 घेतलं, मग आता 40ने काय करायचं आहे, 1400ला भागूया. 1400 भागिले काय करायचं आहे, 40 करायचं आहे. मग हा 0 आणि हा 0 गेला. मग आता किती राहिले, 4 1 4 16, 4 1 4 4 2 8 4 3 12. या ठिकाणी 3 आले, राहिले किती 2, 4 5 20, म्हणजे तर 35 आलं बरोबर. म्हणजे 40ने 1400ला भाग होतोय. तर पुन्हा आपण 1240ला काय करूया, 40ने भाग घालूया. ह्या 0ला ह्या 0 गेला. आता किती मिळते मग आपल्याला बघा, 4 3 12 आणि या ठिकाणी 4 1 4, म्हणजे इथं सुद्धा पूर्ण भाग होतो. म्हणजे 40 ही जी संख्या आहे ती बरोबर आहे बरोबर. म्हणजे इथं आपल्याला 35 मिळते आणि या ठिकाणी 31 मिळते. मग आता आपण हे आपण कसं पद्धतीने लिहू शकतो, तर 40 गुणिले 35 भागिले 40 गुणिले 31, म्हणजे 40 गुणिले 35 1400 येतात आणि 40 गुणिले 31 किती, तर 1240 येतात. मग 40 आणि 40 हे जर आपण कॉमन कडून कॅन्सल केले तर राहतात किती, 35 भागिले 31 राहतात आणि हे काय त्याचं गुणोत्तर आहे. म्हणजेच 35 31 हे काय झालं, किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता 35 31 असं लिहिलं तरीसुद्धा चालेल, किंवा असं लिहिलं तरीसुद्धा चालते. म्हणजे हे कसं अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. ठीक आहे, पहिल्यांदा एकके समान करायचे आणि मग संक्षिप्त रूप द्यायचं. ठीक आहे, आता आपण ह्याच्यातलाच तिसरा प्रश्न काय आहे ते बघूयात. आता तिसरा प्रश्न काय आहे बघा,
तर आता 5 लिटर दिलं आहे आणि 2500 मिलीलिटर दिलेलं आहे. म्हणजे इथं सुद्धा एकके समान नाहीत, आपल्याला काय करावं लागेल, एकके समान करावे लागतील. आता इथे मिलीलिटर आहे ना, म्हणजे या लिटरचं आपल्याला मिलीलिटरमध्ये रूपांतर करावं लागेल. ठीक आहे, 5 लिटरचं आपल्याला मिलीलिटरमध्ये करावं लागेल. मग आता 5 लिटर बरोबर आता काय करायचं आहे बघा, 1 लिटर म्हणजे किती असतं तर ते 1000 मिलीलिटर असतं. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर असतं. मग आपण हे कसं करणार तर आता 5 गुणिले याला काय करायचं आहे, 1000ने गुणावं लागणार आहे, कारण 1 लिटर म्हणजे 5000 मिलीलिटर. मग आता हे लिटरचं मिलीलिटर करायचं म्हटल्यावरती जी काही संख्या दिलेली आहे त्याला आपल्याला 1000ने गुणायचं आहे. मग आपल्याला ती मिलीलिटर मिळणार. म्हणजेच आता या ठिकाणी किती होणार बघा, 5 गुणिले 1000, इथं फक्त 5 ला आहे, म्हणजेच किती झालं तर ते 5000 काय झालं मिलीलिटर झालेलं आहे. 5000 मिलीलिटर. कोणतीही संख्या ते देतील त्याला जर 1000ने गुणलं तर मग आपल्याला मिलीलिटरमध्ये त्याचं रूपांतर होतं. मग 5 गुणिले 1000 केले तर किती झाले तर याचे 5000 मिलीलिटर आपल्याला मिळालं. ठीक आहे, मग आता हे सुद्धा मिलीलिटरमध्ये झालेलं आहे आणि हे सुद्धा मिलीलिटरमध्ये झालं, म्हणजे दोघांची ही एकके आता सारखी झालेली आहेत. मग आता याचं सुद्धा आपण काय करू शकतो, आता आपण संक्षिप्त रूप काढू शकतो. तिथं 5 लिटर आहे म्हणजे आपण पहिल्यांदा 5000 घेणार आहोत. म्हणजेच आता किती आलं बघा, तर 5000 भागिले 2500. याचा आता आपण काय करायचं आहे, संक्षिप्त रूप काढूया. आता इथे किती आहे बघा, 4 डिजिट्स आहेत ना, म्हणजे आपल्याला मोठा नंबर शोधायचा आहे. आता किती आहे 5000 आणि इथं 2500 आहे. जर लॉजिकल विचार केला तर बघा 2500 आणि इथे किती आहे 2500 आहे आणि इथं 5000 आहे. म्हणजेच 5000चे निम्मे 2500 किंवा 2500चे दुप्पट 5000 आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मग आपण काय करणार इथं डायरेक्टली 2500 गुणिले, कारण 2500ची दुप्पट किती आहे तर 5000 आहे. मग त्याच्यामुळे 2500 गुणिले 2 करायचं आणि 2500 गुणिले या ठिकाणी 1 करायचं, कारण 2500 गुणिले 1 तीच संख्या आणि या ठिकाणी 2500 गुणिले 2 किती येते तर 5000 येते. त्याच्यामुळे कधी कधी काय करायचं, ऑब्झर्वेशनसुद्धा करायचं, मग तिथंच आपल्याला उत्तर मिळून जातं. मग 2500 गुणिले 2 किती होतात रे तर 5000 होतात आणि 2500 गुणिले 1 किती तीच संख्या राहते. मग याच्यामध्ये ही संख्या काय करायची आपण कट करायची, कारण ते कॉमन आहे. म्हणजेच आता आपल्याला गुणोत्तर किती मिळालं तर 2/1 मिळालं. म्हणजेच किती और म्हणजे किंवा 2:1 हे त्याचं आपल्याला प्रमाण मिळालं याचा. अशा पद्धतीने हा आपल्याला प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, ओके. आता याच्यातला आपण चौथा प्रश्न काय आहे ते बघूयात. आता चौथा प्रश्न काय दिला आहे, 3 वर्ष 4 महिने आणि 5 वर्ष 8 महिने. आता इथं काय आहे वर्ष महिने आहे, म्हणजेच एकके समान नाही आहेत. मग आपल्याला एकके अगोदर समान करूया. मग आता अगोदर याचं एकके समान करूया. काय आहे तर 3 वर्षे आणि काय आहे 4 महिने आहेत. मग आता याचं आपण महिन्यामध्ये काय करूया रूपांतर करूया. आता 3 वर्षे आहे, आता त्याचं महिन्यामध्ये रूपांतर करूया. आता काय करायचं, एका वर्षामध्ये किती महिने असतात तर ते 12 महिने असतात. मग आपण काय करायचं 12 ने 3 ला गुणायचं आहे. मग आपल्याला काय मिळणार त्याचे महिने मिळतील. 3 गुणिले 12 केलं, कारण एका वर्षामध्ये 12 महिने असतात त्याच्यामुळे 3 गुणिले 12 केलं आणि अधिक हे 4 आहेत तसेच लिहायचे, कारण ते फक्त महिने आहेत. मग आता याचा गुणाकार करायचा. 12 त्रिक किती येतात तर ते 36 येतात आणि अधिक 4 आहे तसेच, म्हणजेच किती झाले 36 अधिक 4 झाले 40 महिने झाले. म्हणजेच 3 वर्ष 4 महिने म्हणजेच किती तर 40 महिने झाले. ठीक आहे, आता तसंच आपण याचं सुद्धा काढूया. आता 5 वर्षे आणि किती महिने आहेत तर 8 महिने आहेत. मग आता याचं सुद्धा आपण काढूया. आता 1 वर्ष म्हणजे 12 महिने असतात, इथे किती दिलेलं आहे 5 वर्ष दिलेलं आहे. मग आपण काय करूया 5 गुणिले 12 करूया आणि अधिक हे 8 आहे ते आहे तसेच लिहायचे. आता 12 पंचे किती होतात तर ते 60 होतात. मग 60 घेऊया आणि हे जे 8 आहे ते आहे तसेच लिहूया. मग 60 अधिक 8 किती होतात तर ते 68 होतात. म्हणजेच हे किती महिने झाले टोटल तर 68 महिने झाले. मग इथे 40 महिने झाले आणि इथे किती झाले 68 महिने. मग आता 40 आणि 68 याचा आपण काय करूया आता संक्षिप्त रूप काढूया. ते दोघांचीही एकके काय आहेत समान आहेत. मग त्यानुसार आता आपण काढूया. पहिल्यांदा काय दिलं आहे 3 वर्ष 4 महिन्याचं उत्तर आहे 40. मग ते वरती लिहायचं 40 भागिले हे किती आहेत आता 68 आहेत 68 महिने. आता याचं आपल्याला काय करायचं आहे संक्षिप्त रूप द्यायचं आहे. आता आपण काय करायचं आता 40 आहेत आणि या ठिकाणी आहेत 68. मग आता कोणती संख्या कॉमन आहे बघायची, तर 40 असल्यामुळे नाही तर 68 आहे. मग आता बघायचं. आता साधा सोपाच भागाकार आहे 4 गुणिले 10 10 चौक 40 आणि
4 गुणिले 17, 17 चौक 68 बरोबर. म्हणजे 4 हा कॉमन ह्याच्यामध्ये आहे. 10 चौक 40 येतात आणि 17 चौक किती येतात तर 68 येतात बरोबर. म्हणजे आपण हे या ठिकाणी लिहू शकतो. तर 4 4 हा काय आहे कॉमन आहे. म्हणजे उत्तर किती आलं तर 10/17 आलेलं आहे. म्हणजेच 40 भागिले 68 याचा संक्षिप्त रूप काय आलेला आहे तर 10/17 किंवा आपण असं पण लिहू शकतो 10/17 किंवा 10/17 असं सुद्धा लिहिलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे आपल्याला सॉल्व करायचं होतं. आता आपण 5वा प्रश्न काय आहे ते बघूयात. काय दिलं आहे 5वा प्रश्न 3.8 किलोग्रॅम आणि 1900 ग्रॅम. आता इथं किलोग्रॅम आहे आणि ग्रॅम आहे म्हणजे आपल्याला या किलोग्रॅमचे ग्रॅममध्ये कन्व्हर्जन करावं लागेल बरोबर. आता 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम असते हे लक्षात ठेवायचं. किती असते 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम असतं. मग आता आपण इथं काय करायचं आहे तर 3.8 किलोग्रॅमचं आपल्याला काय करायचं आहे ग्रॅममध्ये रूपांतर करायचं आहे. मग आता 3.8ला आपल्याला कितीने गुणावं लागेल तर 1000ने गुणावं लागेल. मग आता काय करायचं तर 3.8 गुणिले 1000 करायचं. तर पूर्ण गुणाकार नाही करत बसायचा. 8च्या नंतर 1 पॉईंट आहे मग इथला 1 शून्य कॅन्सल करायचा. ठीक आहे. मग तेच उत्तर आहे म्हणजेच 3800. ठीक आहे. प्रत्येक वेळेला गुणाकार करत नाही बसायचा. 8च्या अगोदर 1 पॉईंट आहे त्याच्यामुळे हा 1 शून्य कॅन्सल करायचा. जर 3च्या इथं जर पॉईंट असता तर मी हे 2 शून्य कॅन्सल केले असते. ठीक आहे. मग 38 आणि पुढे 1 शून्य आला असता. जर 3च्या अलीकडे पॉईंट असतं तर आता इथं 8च्या इथं 1च आहे म्हणजे पॉईंटच्या पलीकडे एकच संख्या आहे त्याच्यामुळे ही एक संख्या कट करायची आणि तो काय करायचा गुणाकार आहे. हा गुणाकार असतो एवढं लक्षात ठेवायचं. मग आता 3800 3800 हे काय झालं त्याचं ग्रॅममध्ये आपण रूपांतर केलं. कळलं. इथे तुम्हाला लिहिते मी 1 किलोग्रॅम म्हणजेच काय असतं तर 1000 ग्रॅम असतं. 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम असतं. ठीक आहे. मग हे झालं ग्रॅममध्ये रूपांतर आणि दुसरं आहे 1900 ग्रॅम. ओके. मग आता याचं आपण आता काय करूया संक्षिप्त रूप काढूया. म्हणजे तर 3.8 म्हणजेच हे आहे म्हणजेच 3800 भागिले 1900 ग्राम. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे दोन्ही शून्य काढले तर 19 1 19 आणि 19 दोन्ही 38 आहे बरोबर. मग आपण आता साधं काय करूया आता या ठिकाणी म्हणजेच 1900 गुणिले 1900 दोन्ही 3800 असं सुद्धा म्हटलं तरी सुद्धा चालेल. म्हणजेच साधं सिंपल आहे 1900 गुणिले 2 म्हणजेच 3800 आणि 1900 गुणिले 1 म्हणजेच 1900. म्हणजे हे 1900 कॅन्सल झाले म्हणजेच राहिले किती 2/1 म्हणजेच याचं संक्षिप्त रूप आहे 2/1 किंवा 2/1 असं लिहिलं तरीसुद्धा चालतं. कळलं. याच्यामध्ये ऑब्झर्वेशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. मग याचं संक्षिप्त रूप काय आलं 2/1 आलं. एकक फक्त आपल्याला समान करायचे आहेत. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे 6वा क्वेश्चन तो आपण बघूया. 6वा प्रश्न काय आहे 7 मिनिटे 20 सेकंद आणि दुसरा आहे 5 मिनिटे 6 सेकंद. म्हणजे आता याच्यात काय आहे मिनिटे सेकंद आणि मिनिटे सेकंद. म्हणजे आता सगळं हे आपल्याला काय करायचं आहे सेकंदामध्ये याचं कन्वर्जन करायचं आहे. मिनिटाचं सेकंदामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. मग आता पहिल्यांदा पहिलं जे दिलं आहे 7 मिनिट 20 सेकंद याचं पूर्ण सेकंदामध्ये आपण रूपांतर करूया. 7 मिनिटे 20 सेकंद. आता एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात तर ते 60 सेकंद असतात बरोबर. मग आता आपल्याला 60ने 7ला गुणावं लागेल. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात म्हणजे 7ला आपण कितीने गुणणार आहोत 60ने गुणणार आहोत आणि हे जे अधिक 20 आहेत ते आहे तसेच लिहायचे आहेत. ठीक आहे. मग आता 60 गुणिले 7 किती होतात 60 गुणिले 7 किती झाले तर ते 420 झाले. 7 चौकोन 42 म्हणजेच 420 झाले आणि हे अधिक 20 आहे तसेच आहे. मग 420 अधिक 20 किती होतात तर ते 440 होतात. म्हणजे टोटल किती सेकंद आले तर 440 सेकंद आले बरोबर. ओके. आता याचं सुद्धा आपण तसंच करूया. आता किती 5 मिनिटे आणि किती सेकंद आहे 6 सेकंद आहे. मग आता याला काय करायचं तर 5 मिनिटाला आपण 60 सेकंदांनी गुणूया आणि अधिक 6 सेकंद जे आहे ते आहे तसेच आहेत. मग परत 60 गुणिले आपण 5 करूया. 6 पंचे 30 म्हणजे हे आले 300 आणि हे अधिक 6 आले बरोबर. म्हणजेच 300 अधिक 6 किती होतात तर ते 306 होतात. म्हणजेच 306 सेकंद बरोबर. मग ते 440 सेकंद आणि
इथे किती आले 306 सेकंद आलेले आहेत बरोबर. म्हणजे आता याचं आपण काय करूया आता संक्षिप्त रूप देऊ शकतो. मग आता इथे किती आहे बघा 440 भागिले 360 आता करायचं 440 भागिले 306 बरोबर. मग आता इथे 440 आहे आणि 306 आहे बरोबर. मग आता इथे 220ला आपण 2ने गुणलं तर 440 मिळते आणि 153ला 153 गुणिले 2 म्हणजे प्रत्येक ह्याला जर आपण 2ने भागलं तर बरोबर आपल्याला 220 मिळतात आणि 306ला 2ने भागलं तर आपल्याला 153 मिळणार. या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवते. 440 भागिले जर 2 केलं 2 दुणे 4 2 दुणे 4 आणि 0 म्हणजे ते 220 आलं आणि 306ला जर आपण 2ने भागलं 306ला 2ने भागलं 2 इथे 1 घेतला म्हणजे इथे 10 आले 2 पंचे 10 आणि 2 त्रिक 6 म्हणजे इथं 220 सुद्धा मिळतात आणि इथे 153 सुद्धा मिळतात बरोबर. जर याला आपण 2ने भागलं तर ठीक आहे. म्हणजेच आता या ठिकाणी 220 आणि 2 कॉमन होणार ते कॅन्सल झाले म्हणजेच राहिले किती तर 220 आणि या ठिकाणी 153 राहिले आहेत. किंवा आपण कसं लिहू शकतो 220 153 हे काय आहे तुमचं फायनल उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न या सराव संचाचा सोडवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेलं क्वेश्चन कंटिन्यू करणार आहोत. आणि जाता जाता आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओचे पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर बाय बाय.